दुबईमध्ये ड्रायव्हिंग लायसन काढायला किती खर्च येतो आणि ड्रायव्हरची सॅलरी किती असते तर ह्या पार्ट 2 मध्ये पाहूया। पार्ट 1 पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या, मी अपलोड केलेला आहे। तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि सध्या मी जॉबसाठी असते अबुधाबीमध्ये। तर UAE नवीन ड्रायव्हिंग लायसन काढायचं असेल तर साधारण 4000 दिराम ते 7000 दिरामपर्यंत खर्च येतो, म्हणजेच 1 लाख ते 2 लाखाच्या आसपास याचा खर्च येतो। आणि जर आपल्याकडे इंडियाचं ऑफिशियली लायसन असेल तर आपल्याला इकडे गोल्डन चान्स मिळण्याची शक्यता असते आणि जर तुम्हाला गोल्डन चान्स मिळाला तर तुम्हाला 3000 ते 5000 दिरामपर्यंत खर्च येऊ शकतो, म्हणजेच 80,000 ते 1.5 लाखाच्या आसपास। पण हा सगळा जो खर्च आहे बऱ्यापैकी तो तुमच्या ड्रायव्हिंग स्किलवरती डिपेंड असतो। जर तुम्ही या थेरी टेस्ट, रोड टेस्ट, पार्किंग टेस्टमध्ये जर फेल झालात तर तुम्हाला पुन्हा रिटेस्ट द्यायची असते आणि रिटेस्ट द्यावी लागते, त्यावेळी तुमचे चार्जेस एक्स्ट्रा वाढत जाऊ शकतात। त्यामुळे हा सगळा खर्च तुमच्यावरती डिपेंड आहे आणि सोबतच तुम्ही कोणत्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ॲडमिशन घेता त्यावरती देखील डिपेंड आहे। त्यानंतर येते ड्रायव्हरची सॅलरी। तर ड्रायव्हरची सॅलरी ही इकडे साधारण 2500 दिराम ते 4000 दिरामपर्यंत स्टार्टिंग सॅलरी मिळते। जर तुम्ही ते पण डिपेंड आहे तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये वगैरे काम करता। अगदी छोटी साधी वगैरे कंपनी असेल तर तुम्हाला साधारण 2500 दिरामपर्यंत स्टार्टिंग सॅलरी मिळते आणि जर तुमची कंपनी वगैरे चांगली असेल मोठी वगैरे तर तुम्हाला 3 ते 4000 दिरामपर्यंत स्टार्टिंग सॅलरी मिळू शकते। आता यामध्ये देखील सर्व कंपन्या तुम्हाला सगळ्या सोयी पुरवतात असं नाही, तर काही कंपन्या तुम्हाला विजा आणि इन्शुरन्स देतात, तर काही कंपन्यासोबत अकॉमोडेशनची सोय देखील देतात। हे सर्व त्या कंपनीवरती डिपेंड आहे आणि त्यामुळे इकडे येण्यापूर्वी पूर्ण एकदा चौकशी करा आणि मगच नंतर इथे जॉबसाठी ट्राय करा, कारण ड्रायव्हरच्या जॉबसाठी इंडियामधून खूप सारे लोक सांगतात की इकडे ड्रायव्हरचा जॉब लावतो, लायसन कन्वर्ट करून देतो वगैरे, असे बरेच इथे फ्रॉड होत असतात। तर असं कोणत्याही फ्रॉडला बळी पडू नका, सगळी व्यवस्थित चौकशी करा आणि मगच इकडे जॉबसाठी ट्राय करा, कारण इकडे ड्रायव्हिंगचा जॉब जेवढं सोपं आहे तेवढे इथले फाईन वगैरे सगळ्याच गोष्टी पाहाव्या लागतात, त्यामुळे नीट